कल्याण एसटी डेपो मधील घटना। बसमध्ये चढत असताना आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या पर्समधून 8 तोळे सोन्याचे दागिने चोरले। गावी जाण्यासाठी कल्याण एसटी डेपो मध्ये बसमध्ये चढत असताना आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या बॅगेतून चोरट्याने तब्बल 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज घडली। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। माझे नाव सारिका घनश्याम शिंदे। ॲक्च्युली मला गावी जायचं होतं, उद्या बहिणीच्या पोरीचं लग्न आहे, तर मी गावी जाणार। माझी पर्स माझ्या ह्या मुलीकडे होती, इकडे आहे पर्समध्ये होती माझी, आणि त्यात माझं एक असं ते मोठं मंगळसूत्र आहे, त्याचं पाऊच मिळतं सोनारवाल्याकडे, त्याच्यात माझे दागिने होते। मी मधल्या चेनमध्ये ठेवलं आणि बस आली म्हणून मी चढायला गेले वरती, तर ही म्हणे मम्मी पर्स माझी हलकी लागते, बघते ते चेन पूर्ण खुल्ली होती। मी चेक करायला गेले तर त्याच्यामध्ये सगळे दागिने माझे गायब झाले। माझे मोठं एक मंगळसूत्र होतं 5 तोळ्याचं, वरचं एक मंगळसूत्र होतं ते 3 तोळ्याचं, ते दोन्हीही नाहीशी झालं। मी लगेच आरडाओरडा केला, पोलिसांना बोलवलं, तोपर्यंत मी बस पण थांबली, बस पण हलून नाही दिली। पण ते पोलिसांनी, मी तरी म्हणलं एक माणूस मला डाऊट वाटतोय, तरी मी बस चेक केली, पण खाली असताना एक डाऊट होतं त्या माणसाला, त्यांनी दुर्लक्ष केलं तरी पण। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।